नमस्कार. जय गोमाता. मागचा व्हिडिओ आपण केला होता सर्वसाधारण 1 ते 6 महिन्यापर्यंत काळजी कशी घ्यायची गायची, आणि आता आपण व्हिडिओ करतोय 6 महिन्यापासून काय प्रिकॉशन गाई संदर्भात घ्यायची. तर महत्वाचं काम काय आहे की बाबा 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तिच्या खाण्याचे जे डाएट आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला डाएट म्हणल्यानंतर तुम्ही म्हणणार काय कसं करायचं, तर तुम्ही पहिल्यापासून म्हणजे पहिल्या महिन्यापासून मागच्या वेळेला मी सांगायचं विसरून गेलो. तर पहिल्या महिन्यापासून म्हणण्यापेक्षा आणल्यापासून गाईला सुरुवातीलाच तुम्ही असं करायचं की सकाळी 1 वेळेस चारा आणि संध्याकाळी 1 वेळेस चारा. चाऱ्यात कसं करायचं, तर 50% वल्ला चारा आणि ते 50% वाळला चारा. आता वल्ल्या चारा तुम्ही काय करू शकताय, तर तुम्ही हिरवा शाळू देऊ शकताय, हिरवा कडबा देऊ शकताय, पुन्हा हत्ती घास थोडस घालू शकताय, अगदी लाईट थोडासा ऊस देखील चालू शकतोय, अगदी थोडा. पुन्हा वाळल्या चाऱ्यात काय आहे, तर आता सर्वसाधारण तुम्हाला आता सांगतो की आता सीझन चालू झालाय. गुजरातवरनं तुमच्या गव्हाचा कार्ड देखील यायला आलाय. आता आपण देखील एक 5-6 पिशव्या बॅग घ्यायला लागलो त्यांच्याकडून. तर तो गव्हाचा भुसकाट घेऊ शकताय, हरभऱ्याचा काठ घेऊ शकताय, पुन्हा सर्वसाधारण वाळला कडबा तुम्ही तोडून घेऊ शकताय किंवा कडबा कुट्टी करू शकताय. आता मागच्या वेळेस मी कडबा डायरेक्ट विकत घेतलेला. आता तसं न करता ह्यावेळी मला वेळ बी झालाय, थोडासा माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आता काय करायला लागलो की डायरेक्ट कुट्टी बोधच घ्यायचं डोक्यात विषय घेतला की बाबा ठीक आहे, स्वतःला बोध आपण घेऊन ठेवायची. तर ती तुम्ही नियोजन पहिलं महत्वाचं चाऱ्याचं करायला पाहिजे की वाळला चारा 50% आणि वल्ला चारा 50%, आणि तो चारा दिवसातून 2 वेळाच, म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. तिचे एक टायमिंग तुम्ही ठेवायला पाहिजे, त्या टायमिंग मध्येच तिला ते दिलं पाहिजे. दीड 5-10 मिनिटं अर्धा तास चालू शकतं, अगदी म्हणजे घड्याळ काट्याप्रमाणे नको. तर ही कुठनं 6 महिन्यापासून ही काळजी करण्यापेक्षा पहिल्या महिन्यापासून ही चालू करायचं चारायचं. मी मागच्या व्हिडिओला सांगायचं विसरलो तुम्हाला. तर 6व्या महिन्यापासून काय होते की वासराची बरीचशी हालचाल चालू होत्या आणि पोटाचा घेर वाढण्याची सुरुवात होत्या. वासराची हालचाल बऱ्यापैकी चालू राहत्या. मग एक 7व्या-8व्या महिन्यापासून तर ते अगदी ह्या बाजूस असं दिसतंय हालतेला असं, म्हणजे मी आमच्या तुरचं करतोय काय कसं आहे, छोट्या छोट्या हालचाली तिच्या बघावं लागतात. दुसरी गोष्ट, तिचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं आहे. आता तुम्ही म्हणला मग आम्ही कसं बघायचं, तर तुमच्या डॉक्टरना सर्वसाधारण 6-7 महिने झाल्यानंतर बोलवून घ्या. डॉक्टर देखील चांगले जाणकार पाहिजेत, आणि डॉक्टर एकच ठेवा महत्वाचं म्हणजे. कारण का जास्त डॉक्टर झाले की मग सरासरी फार ट्रीटमेंटला अडचण येत जातात. चांगला डॉक्टर बघायचा आणि चांगल्या डॉक्टरांच्याकडनं ट्रीटमेंट करून ठेवायचं. तर जरासं क्लायमेट बदल झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी आपण डॉक्टरना बोलवायचं. तर मग ब्लड सर्क्युलेशन चांगलं आहे का बघायला लागतं. मग त्याचं जर चांगलं नसेल तर ब्लडसाठी 1-2 औषध आहेत, म्हणजे आम्ही सजेस्ट केले म्हणून असं नव्हे, किंवा त्या औषधाची आम्ही ॲडव्हर्टाईज करतोय म्हणून असं नव्हे. तर त्या औषधांची मी तुम्हाला नावं सांगतो. टोटावे स्ट्रॉंग हे औषध आहे. सेकंडला तुम्ही अग्रिमन फर्ट म्हणून औषध आहे, ते देखील यूज करू शकताय. म्हणजे सरासरी यूज करावं लागत नाही, पण अगदी जर कमी असेल तर सांगा लागलं झालं. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही सर्वसाधारण एखादं 15 दिवसातनं थोडंसं 4-5 बीट जरी तिला दिलीस खायला कापून, तर देखील ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं, ब्लड वाढतंय बीटानं, हे देखील तुम्ही करू शकता. म्हणजे मी तुम्हाला एक छोटा गावठी उपाय आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट तुम्ही काय करू शकता, ही ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं करू शकताय. आता झाला हा 7व्या महिन्यातून. 8व्या महिन्यापासून आपल्याला काय करावं लागणार, तर 8व्या महिन्यापासून तिच्या कासेची वाढ चांगली व्हायला पाहिजे, दुधाचं प्रमाण वाढायला पाहिजे, दूध व्यवस्थित व्हायला पाहिजे, किंवा दुधाची क्वांटिटी लॉंग टर्म पर्यंत राहिली पाहिजे. तर त्यासाठी काय करतोय आपण, तर व्हायटम म्हणून औषध आहे. ते औषध जर तुम्ही 8व्या महिन्यापासून सकाळी एक 10 ml आणि संध्याकाळी एक 10 ml, किंवा दोन्ही टायमिंग द्या ना, एखाद्या वेळा ओव्हरडोस होऊ शकते, ठीक आहे. तर तुम्ही सकाळी एक 10 ml आणि संध्याकाळी एक 10 ml तिला देऊ शकता 8व्या महिन्यापासून. जरी ती व्यायली तरी देखील ते औषध तुम्हाला देऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही. त्या औषधाचं काम काय करते की कासाची व्यवस्था चांगली ठेवणे, सडांना व्यवस्थित बाबा दूध राहणे, किंवा दुधाचं प्रमाण व्यवस्थित राहणे, यासाठी ते औषध करू शकते. समजा जरा थोडंसं काय अडचण वाटते तर लिव्हर टॉनिक तुम्ही देऊ शकता.
लिव्हर टॉनिक देखील ब्रोटॉन चांगला आहे, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते देखील यूज करू शकता. पुन्हा गाईचं 8व्या महिन्यानंतर थोडस हालचाल लक्ष द्यावं लागते, म्हणजे बसते का व्यवस्थित, उठते का, तिला बसायला जागा चांगली ठेवायला पाहिजे. पुन्हा तिला बाबा खेळती मोकळी हवा ठेवली पाहिजे. अशा प्रकारे जेवढं तिला नॅचरल ठेवता येईल तसं ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हा झाला तिथपर्यंत. 9व्या महिन्यानंतर समजा व्यायला जर गाईला अडचण जर येत असेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला औषध सांगतो. सर्वसाधारण जर आवश्यकता वाटत असेल डॉक्टरांना विचारा की बाबा हिला काय बाकीचं औषध देऊ का, तर 8व्या महिन्यापासून आपण तिचं यान चांगलं होण्यासाठी किंवा येताना काय अडचण नसणे, वासराची वाढ व्यवस्थित होऊन वासरू व्यवस्थित बाहेर पडा. पहिलं औषध असं आहे की डीके टोटल आणि मेटाबोलाइट ही 2 औषध आहेत. औषध म्हणजे काय, ती पावडर आहे. दोन्ही पावडर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी किंवा संध्याकाळी गाईला देऊ शकता. पण एक महत्वाचं काय की तुम्ही ती डॉक्टरांना विचारलं पाहिजे बाबा हे देऊ का, सजेशन त्यांना करा. डॉक्टर तुम्हाला गायडन्स करत जातील. आणि ही औषधं काय करतात मी आता सांगितलेली 2, तर यान चांगल्या पद्धतीने होत्या, वासरू अडकून राहत नाही, रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळं गाईचं व्यान चांगलं होते. ह्या छोट्या मोठ्या ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही 6 ते 9 महिन्यापर्यंत जर केल्या तर गाईचं व्यान देखील चांगलं होते. गाई चांगल्या प्रकारे दूध देते, गाईच्या वासराची वाढ चांगली राहते, गाईचं वासरू देखील चांगल्या प्रतीने येते आणि गाईची तब्येत देखील चांगली राहते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही 6 ते 9 महिन्यापर्यंत करू शकताय. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकताय. खाद्य तुम्ही काय देता हा देखील एक विषय होता. तर शिराळामध्ये आपण मानेंचं खाद्य वापरत होतो पहिला अगोदर. सर्वसाधारण 1-2 महिने झाले मी ते खाद्य बंद केले. खाद्य बंद करण्यामागचं कारण काय आहे की पहिल्या प्रतीचं खाद्य येईना, मग गायींना आपल्याला त्रास व्हायला लागला ते खायचा. मागचं पोतं तर आपण थोडं म्हणजे टाकूनच दिलं. मग खिल्लार काऊ गाडग्यांचं मला सांगरूळमध्ये खाद्य उपलब्ध झाले. आता जवळजवळ खिल्लार काऊचे आपण 5 बॅग यांना संपवले आतापर्यंत. रिझल्ट चांगला आहे, गायींची वाढ बी चांगली होत्या. आता आमचं राधा उदाहरण आहे बघा, 2 महिन्यात जरा बऱ्यापैकी अवस्था जरा सुधारल्या. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जनावर खात्यात देखील चांगलं आणि चांगल्या कडधान्याचे ते मिश्रण करून आपल्याला देतात. मी वाटलं तर तुम्हाला पुढच्या ब्लॉकला त्याचा फोटो देखील काढून दाखवेल, खाद्य देखील दाखवेल. आणि दुसरी गोष्ट काय की तुम्ही आता असं म्हणाल की तुम्ही 2 वेळेस खाद्य कसं काय सांगताय, तर 2 वेळेस का सांगायचं, तर सकाळी आणि संध्याकाळी खाद्य टाकले की त्यांचं रवतचं प्रमाण चांगलं राहतं. आपण कसं करतोय, आलं टाकापिंडी, गेलो परत टाकापिंडी, तर हे न करता सर्वसाधारण आता माझ्या गाईंना देखील ह्या सगळ्यांना सुरुवात म्हणजे अशी माहितीच आहे यांना, आता रायबापर्यंत सगळं सांगतो की एकदा खाद्य संध्याकाळी टाकले की मालक टाकत नाही यांना माहित आहे. हे आता असं एवढं जरी खाद्य राहिलं तर ह्यानंतर पुन्हा रात्री उठून खातात आणि मग रात्री उठून खाऊन परत रवत करतात. तर आपण सुटेबल राहण्याचा प्रयत्न करायचा की बाबा सकाळी एकदा खाद्य टाकलं की गाई बसून खाऊन व्यवस्थित रवत करतात आणि संध्याकाळी एकदा खाद्य टाकलं की विषय संपला म्हणजे तुम्ही जायचं नाही असं गोट्यात नाही. तुम्ही जाऊ शकताय, बघू शकताय त्यांची हालचाल, बाबा काय करतात, काय बसल्यात का चांगल्या, हे करू शकताय. आणि जर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती गायची वाढवायची असेल तर मल्टीस्टार एच हे औषध आहे. ते औषध तुमच्या डॉक्टरना देखील विचारून तुम्ही वापरू शकताय. पण सरासरी म्हणजे जे औषध तुम्हाला सांगायला लावले हे जास्तीत जास्त वापरायची गरज खिल्लारच्या बाबतीत पडत नाही, कारण मुळात खिल्लार स्ट्रॉंग असते. पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची आपण काळजी जर करत गेलो, म्हणजे त्याचे सारख्या जर अशा गोष्टी उद्भवल्या तर ते औषध देऊ शकताय. मुळातच ते स्ट्रॉंग जर असतील आणि त्यांना खाद्य जर व्यवस्थित मिळत असेल तर काय अडचण येत नाही. म्हणजे माझ्या गाईंना एवढे काय फारसं खाद्य मी घालत नाही. जे आता जे औषधं तुम्हाला मी सांगितले त्याचे बऱ्यापैकी मी वापरत नाही. तुम्ही म्हणताना मग वापरत नाही, मग आम्हाला कसं काय सांगितलंय, तर काळजीसाठी तुम्हाला औषध पुढे सांगितलं तुम्ही की बाबा तुम्ही असं वापरू शकताय किंवा घेऊ शकताय. तर सर्वसाधारण ह्याचे मी तुम्हाला जे सांगितलंय मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करला आहे. आणखी काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा, किंवा माझं कुठं जर चुकत असलं
बाबा हे जरा थोडंसं असं नसून असं आहे असं देखील करू शकता, तुम्ही सांगू शकताय. सगळ्याच काय गोष्टी म्हणजे आपण सगळ्याही करू शकत नाही किंवा थोडीशी इकडं तिकडं होऊ शकते. तर तुम्ही मी अगोदरच सांगितले की डॉक्टरांचा सल्ला पहिला फार महत्वाचा आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ती औषधं वापर करू शकताय. तर आपण पुढे व्यायानंतर देखील काय करायची काळजी, तर त्यासाठी देखील व्हिडिओ बनवणार आहे. पण तुमच्या डोक्यात आणखी काही नवीन कल्पना असतील तर मला सुचवा कमेंट्सद्वारे. तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा विसरू नका. महत्वाचं म्हणजे कमेंट्स फार महत्वाचे आहेत आणि आणखी काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्सद्वारे मला सांगा. तर नमस्कार, जय गोमाता.